युवकांना रोजगार हमी योजनेतून काम देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील प्रकारे काळ्या पैशांच्या हेराफेरीचा सूत्रधार पसारच आहे। मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यांनी आमच्या खात्याचे गैरउपयोग करून काळा व कोणत्या पैशाचा काय केले, ट्रान्झॅक्शन जास्तीत जास्त केले त्यांनी। सर पोलीस केस झाली, त्याला पकडायला आले होते सर। 50 लाख ट्रान्झॅक्शन आहे सर। पोलीस गावामध्ये आले, त्याला पकडले तेव्हा आम्ही बँकेमध्ये जाऊन कारवाई म्हणजे ट्रान्झॅक्शन बघायचं आहे म्हणून म्हटलं तर एवढे रुपयाचा ट्रान्झॅक्शन होऊन होते सर। ते खात्यामध्ये 1,15,00,000 जे आहे ते कसं आले ते तर माहीत नाही, पण आम्हाला कळलं की त्याची जो आमचा खाता काढणारा होता मयूर चव्हाण, त्याची आर्थिक परिस्थिती खराब असून सुद्धा पण तो एरोप्लेनने फिरणं, त्याचं वागणं म्हणजे अलग होतं ना। तर अलग असल्यामुळे माहीत होतं की आमचं अकाउंट ओपन त्याने करून आहे। त्याच्यावरून मग बँकेत जाऊन आम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन काढलं, त्याचं स्टेटमेंट काढलं, तेव्हा माहीत झालं की आमचं अकाउंटला 1,15,93,000 असे आहे। तेव्हा माहीत झालं। माझ्या खात्यामध्ये 25,93,000 रुपये होते। मला माहीत नाही कुठून आले ते आणि कोणी काढले ते पण माहीत नाही मला। पैसे कुठे गेले ते माहीत नाही, कसे आले ते पण माहीत नाही मला। एकाच अकाउंटमधून जवळपास 1 कोटी, 1.5 कोटी, जवळपास 50 लाख हे कमी जास्त असे अनेक पैसा त्या अकाउंटमधून काढले। जवळपास एकाच्याच अकाउंटमध्ये जवळपास 550 ट्रान्झॅक्शन आहे। तेव्हा खऱ्या अर्थाने प्रशासन पूर्ण हल्ल्या गेलं, परंतु तत्पूर्वी 4 तारीख, 6 तारीख या 2 तारखेला ज्या तक्रारी गेल्या त्या तक्रारीवर कोणीच कुठल्या प्रकारचं ॲक्शन घेतलं जात नव्हतं। ज्या दिवशी मी सभागृहामध्ये पहिल्यांदा आवाज उचलला त्याच्यानंतर ही प्रक्रिया जोरात हालायला लागली आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालं। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी असलेले जे काही आरोपी असतील त्या सर्वच्या सर्व आरोपीला शासन नक्कीच त्यांना कायदेशीर कारवाई करी अशी मला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।